हे असे पहिले झालेले आणि आता मी या कलरवर गुलाबजाम बाहेर काढून घेते. म्हणजे हे खूप छान आतून अगदी मंद आचेवर मी फ्राय करून घेते. त्याच्यात टाकेपर्यंत आहे ना गॅस फुल करायचा. नंतर तेल गरम झालेलं आहे असं समजलं की गॅस कमी करून घ्या. इकडे पाक रेडी आहे. याला पाक आहे ना अगदी आपल्या ह्याच्यासारखा नाही लागत. ते लाडूला वगैरे आपण करतो ना तितका नाही लागत आणि अगदी म्हणजे रसगुल्ल्यासारखा अगदीच पाणीदार पण नाही करायचा. आपण थोडासा चिकट आणि खूप वेळ न लावता झटपट तयार होणारा पाक आहे. हे इकडं फ्राय होत आले तोपर्यंत मी पहिलेवाले यामध्ये टाकून घेते. पाक गरम गरम पाकामध्ये काय होतं ना की ते छान मुरले जातात. म्हणून यालाही म्हणजे गुलाबजामचे गोळेही जास्त थंड व्हायची वाट नाही पाहिजे. आता हे पहा कसे आपले गुलाबजाम मस्तपैकी पाकामध्ये बुडलेले आहेत. मी देवाला नैवेद्य दाखवून घेऊन आले कारण हे त्याच्या पहिलंच मी फुलपात्र यामध्ये ठेवलं होतं थंड व्हायला. कारण गरम नैवेद्य दाखवता येत नाही. आणि आता आपण टेस्टही करून बघूयात कसे झालेत नेमके. मस्त एकदम सुरेख. आता आपण हे झाकून ठेवूयात आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुमच्या माहेरून तुम्हाला काय येतं. तर मी माझ्या बापूला आणि वहिनीला, माझ्या भावाला मी बापू बोलते आणि वहिनीला थँक्यू म्हणते की खूप छान स्वीट असं तुमचं हे आम्हाला अगदी आठवडाभर जाईल इतकं आहे.